नमस्कार मित्रांनो, मी आकाश कोणकर स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे AK ब्लॉग। तर मित्रांनो, आम्ही फायनली पोचलेलो आहे वर्षा फार्मला आणि एवढा सुंदर फार्म आहे ना, खरंच पैसा वसूल फार्म आहे। आम्ही फक्त बघताच क्षणी एवढं प्रेमात पडलो आहे फार्मच्या। जबरदस्त फार्म आहे, फुल एन्जॉयमेंट करायची आम्हाला। इथे थोडा वेळ लागला, थोडा लेट झाला, ट्रॅफिक वगैरे होते त्यामुळे। तर तुम्ही पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ लाईक करा। चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, फायनली आम्ही वर्षा फार्म हाऊसला पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता फार्म हाऊस फुल भारी आहे। इथे एक आमची गाडी उभी आहे आणि बघा पूर्ण व्ह्यू बघा तुम्ही, काय भारी वाटतंय। पूर्ण ग्रीनरी आणि तुम्हाला पूर्ण फार्म हाऊस दाखवतो आणि त्याची सगळी डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। प्राईस किती, पर पर्सन किती प्राईस आहे, काय सर्व कुठे आहे, लोकेशन काय, सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेली आहे। आणि हा तुम्ही आता बघू शकता, मी हॉलमध्ये पोचलेलो आहे। मस्त एकदम मोठा हॉल आहे। सर्व आता रिलॅक्स होतो आहे। हॉलमध्ये बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत आणि इकडे पुढे अजून काय काय आहे ते तुम्हाला बघायला मिळेलच। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन दाबून ठेवा। तर चला, बाप्पाचं दर्शन झालेलं आहे सर्वात प्रथम आणि आता आपण पुढे बघूया अजून काय काय आहे। आणि हे तुम्ही बघू शकता, इथे किचन आहे। तर आता आम्हाला दुपार झालेली आहे आणि आमच्या जेवणाची व्यवस्था इथे चालू आहे। सर्वांची मेहनत चालू आहे इथे जेवणासाठी। आणि इथून किचनमधनं बाहेर पडल्यावर इथेच डायनिंग एरिया आहे, जो फुल एकदम भारी सजवलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे आम्ही थोड्या वेळाने जेवायला वगैरे बसू आणि फुल एकदम मस्त असं रिसॉर्ट आहे हा। बघा इथे पण तुम्ही बघू शकता, खूप भरपूर स्पेस आहे, पूर्ण ग्रीनरी आहे। तर चला, आता आपण जाऊया बेडरूममध्ये आणि तुम्ही बघू शकता बेडरूम पूर्ण नीट अँड क्लीन, सगळ्या वस्तू जागच्या जागेवर आहेत। आणि हे इथे कपाट वगैरे दिलेले आहेत, म्हणजे आपले काही कपडे बॅग्स वगैरे असतील ते आपण इथे ठेवू शकतो। आणि बघा एकदम भारी आहे। इथे पूर्ण ओपन विंडोज आहेत, म्हणजे दोन्ही साईडने एकदम मस्त हवा। आणि आता आपण बघूया, हे सर्वात मोठं बाथरूम इथे आहे बेडरूमलाच। भरपूर मोठं बाथरूम आहे, 5-6 जण एकत्र आंघोळ करू शकतो एवढं बाथरूम आहे। आणि आता इथून आपण बाहेर जाऊया सर्वात महत्त्वाच्या जागेवर। आणि ही बघा ती सर्वात महत्त्वाची जागा, ती म्हणजे स्विमिंग पूल। आणि इथेच आम्ही धमाल करणार आहोत थोड्या वेळाने। सर्व आता फ्रेश होत आहेत मस्तपैकी आणि इथेच पूर्ण धमाल मस्त तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। आणि हा आहे दुसरा बेडरूम। इथे पण मस्त एकदम नीट अँड क्लीन, सर्व दोन्ही साईडने खिडक्या, ओपन खिडक्या, मस्त एकदम उजेड पण भारी आहे, टेन्शनच नाही। फुल सगळ्यांचे पैसे वसूल आत्ताच झालेले आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। आणि सगळ्यांना म्हणजे आम्हाला जसा पाहिजे होता तसा फार्म हाऊस मिळालेला आहे, त्यामुळे सर्वजण खूप खुश आहेत।
बघू शकता हॉलमधनं एक शिडी आहे जी बाल्कनीत जाते वरती आणि तिथून बाल्कनीतून पण खूप सुंदर व्ह्यूज बघायला मिळतो. चला बघूया आपण. तर इथे वरती बाल्कनी आहे हे बघा. पूर्ण फार्म हाऊसचा व्ह्यू इथून बघू शकता तुम्ही आणि आजूबाजूला एकदम डोंगर आणि हिरवळ धबधबे फुल धमाल आहे. आणि अशा प्रकारे आमची एन्जॉय चालू झालेली आहे. स्विमिंग पूलमध्ये उड्या मारायला सुरुवात झालेली आहे आणि अजून भरपूर काही एन्जॉय करायचं आहे. इथे सुरुवात आहे, फुल धमाल मस्ती करायची आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. यस, एक नंबर व्ह्यू. सगळीकडे धबधबे धबधबे. एक नंबर. मारुडी इथं नको मारूस, शिडे आहेत. समीर काय मग? मस्त, एक नंबर. देशमुख शेठ एक नंबर. साड़ी के पाल सा कभी मैच किया रे, कभी छोड़ दिया कभी कैच किया रे.
दिल से दिल अटैच किया है, कभी छोड़ दिया दिल कभी कैच किया है, साड़ी के फॉल सा कभी मैच किया है, कभी छोड़ दिया दिल कभी कैच किया है, तुमने मारी एंट्री यार दिल में बजी घंटियां, तुमने मारी एंट्री यार दिल में बजी घंटियां, तुम्ही बघितलंच असाल भरपूर एन्जॉय करून झालेलं आहे आणि आता झालेली आहे जेवणाची वेळ. आहा काय सलाड सजवलेला आहे एकदम भारी. तर तुम्ही बघू शकता जेवणामध्ये भाकरी भात, इथे बघू शकता सुकं चिकन आहे नॉनव्हेजवाल्यांसाठी आणि इथे चिकनचा रस्सा आहे. पुढे अजून हा पायनॅपल शिरा स्वीट डिश आणि हे व्हेजवाल्यांसाठी मटर पनीर छोले मसाला आणि डाळ. दोन वाटा घ्यायच्या कौन बोलेगा मेरे को बता. यशला अपयश नको. जेवताना पण मना तो पी लेगा. आज का अलग एनर्जी है ना इसके लिए. राजे व्हेज पण मस्त आहे, चिकन पण मस्त आहे. राजे पाहिजे ते घेऊ शकतो. अप्रतिम स्वाद. तुम्ही या इकडे अनुभव करा. स्वादिष्ट जेवण सुंदर. पायनॅपल शिरा इज गुड. थांबा येईल तुमच्याकडे. हे ओरिजिनल आहे. चिकन शिरा मस्त आहे. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आज माझी ऑफिसची मित्रमंडळी सर्व वर्षा फार्म कर्जतला आलोय आणि आम्हाला या गोष्टीची माहिती नव्हती की इथे आपण आमच्या एका मित्राने सजेस्ट केलं आणि आम्ही इथे आलो. आणि आम्ही जशी आमची गाडी एंटर झाली गेटमध्ये तसं आम्ही प्रॉपर्टी बघितली. प्रॉपर्टी खूप मस्त आहे आणि आम्ही आतल्या सर्व ॲम्युनिटीज वगैरे बघितल्या. आता आम्ही सर्व गोष्टी स्विमिंग पूल वगैरे सर्व गोष्टी आम्ही सगळं एन्जॉय केलंय. आम्ही आता जेवायला बसलोय. जेवणाची सिस्टम पण चांगली आहे, त्यांची अरेंजमेंट पण चांगली आहे आणि जेवणाची टेस्ट पण चांगली आहे. मस्त आहे. माझं सजेशन आहे की तुम्ही ट्राय करा. खूप चांगली प्रॉपर्टी आहे. थँक्यू. एकदा या आणि एकदा त्या ठिकाणी भेट द्या. लोकेशन डीएमच्या खाली ठेवलेलं आहे. लोकेशन इन कॅप्शन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. घंटा दाबा. मस्त आहे. घंटा पटन आणि सबस्क्राईब करा जरा आमच्या आकाश ओकला. आकाशच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. आहे का व्हिडिओ. 2 दिवसापासून उपाशी आहे. ना उपाशीच नाही पण टेस्ट एवढी सुंदर आहे ना की सगळे आपले फोटो वर्षापासून जे शोध आमचा 2 वर्षानंतर शोध पूर्ण झालेला आहे. झालेला आहे. लक्झरी लाईफ शाळेतली माणसं बघण्यात आली आहेत. ते पण आपल्या स्वतःच्या 2 गाड्यांमधून. 1 करोड निलामी झालेली आहे. 1 करोड 1 करोड 5 करोड आहे. मी 5 करोड. माझा 5 करोड आहे. माझा 5 करोड. 5 करोड. सुमित घे. 10 करोड 10 करोड. घोडा 10 करोड 10 करोड दोघांमध्ये 10 करोड. सचिन बाकी आहे. वैभव बाकी आहे. 2005 50,000. अरे ले लो ना इधर भी प्लेयर. 60 करोड आहे. मी स्वतः 25 लाख. सचिन चला मंगारी सचिन वैभव इधर. सचिन आणि मंदार.
माहिती दे मी बोलतो. सामन्याला सुरुवात झालेली आहे. सामन्याला सुरुवात झालेली आहे. सचिन जिंकायचं आपल्याला बघ. चला पहिला बॉल सचिनसाठी आणि पहिल्या बॉलात पहिली धाव घेतलेली आहे. चोरटी धाव. एक बॉल एक रन झालेला आहे. चोटली जाऊ. दुसरा रन निघालेला आहे. 2 बॉल 2 झालेले आहेत. पळायचंच आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्रतिवर्षाप्रमाणे भांडणाला सुरुवात झालेली आहे. हे बघा प्रतिवर्षाप्रमाणे भांडणाला सुरुवात झालेली आहे. आता तिसरी ओव्हर घेऊन येत आहे आमचे प्रणय दादा, 5 ओव्हरची आहे. जे कॉमेंट्री मध्ये खूप एक्सपर्ट आहेत. आणि त्याला सामना चालू करावा लवकरात. आणि जोरदार असा शॉट. प्रथमेशला बॉल चुकवून त्याच्यात ढेंग्या करून गेलेला आहे बॉल. मस्त 2 चोरट्या धावा निघालेल्या आहेत तिथे. 1 बॉल 21. त्याला टाइम खूप कमी आपल्याकडे. आणि सुंदर असा शॉट नाही. चला इमानदार प्लेअर आहे आपला. आऊटला तर आऊट दिलेला आहे. इमानदारी आम्ही इमानदारी दाखवलेली आहे समीर. आम्ही आता सचिन आलेले आहेत नवीन बॅट्समन. आणि स्वीप करायला गेले उलट्या दिशेने. आणि चला आऊट झालेले. नियमाप्रमाणे जो निर्णय ठरलेला असेल तो सर्वांनी मान्य करावा. तर मित्रांनो ही धमाल मस्ती अशीच चालू राहणार आहे. तर एका भागात हे कंप्लीट होणार नाही. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.